महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मला सुद्धा कुतूहल झालं की 60 नगरसेवक आमदारसह ई बाईक घेऊन प्रदूषण आणि आपल्या देशावर जगावर असलेलं संकट पेट्रोल आणि इंधनचं याला लढा देण्यासाठी देशाचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान ज्यावेळेस भूमिका मांडतात त्या भूमिकेला एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून दिल्लीमध्ये मांडलेलं आव्हान गल्लीमध्ये तिथला आमदार तिथले नगरसेवक ते स्वीकारतात आणि केवळ बोलण्यामध्ये नाही तर आपल्या जीवनाच्या आचरणामध्ये आणलं पाहिजे। आणि म्हणून त्यांनी ई बाईकच्या माध्यमातून ही मोहीम सुरू केली। मला स्वतः ज्यावेळेस कळलं मी आमदारांना संपर्क केला आणि मी म्हटलं बा ही वस्तुस्थिती खरी आहे का, तर त्यांनी सांगितलं होय खरी आहे ना, आम्ही संध्याकाळी या बाईकवरनं आम्ही सुरुवात करणार आहे। मी म्हटलं मलाही बघायला यायचं आहे की नेमकं काय, आणि म्हणून मी इथले आमचे आमदार, इथले महापौर, इथले उपमहापौर या सगळ्यांचं मनापासून धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायाताई परदेशी, उपमहापौर पाटीलताई, आमचे खासदार माजी संरक्षण मंत्री या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करण्यासाठी आलो आहे की बोलण्यापेक्षा करून दाखवणं हे सुद्धा फार महत्त्वाचं बाब आहे। त्यांचं मी अभिनंदन करतो। भारतीय जनता पार्टी मोदी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवा भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय कुमार भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय। मोदी साहेबांनी जो आव्हान केला त्या आव्हानाला आदरणीय पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वात धुळे शहरात सर्व नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी जवळपास आम्ही 60 ई बाईक या ठिकाणी घेतलेले आहे। याच्यामुळे डिझेल आणि प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आम्ही बचत केलेली आहे। प्रदूषणाचंही चांगलं आरोग्य लोकांना मिळावं याच्यासाठी सर्व नगरसेवक कार्यकर्त्यांनी आम्ही जवळपास 60 बाईक या ठिकाणी घेतलेल्या आहे। परंतु आज सकाळपासून काही विरोधकांचं मोठ्या प्रमाणावर बोमाबोम चालू आहे का कचरा ठेकेदाराने या ठिकाणी सर्व नगरसेवकांना बाईक देऊन दिली। तर माझं त्यांना म्हणणं आहे तुमच्यासारखे कचरे तुम्ही जात आणि तुम्हालाच ते लाभ हो, एवढं तुम्ही कचरा करताय त्यांच्याकडनं काही तुम्हाला तोडी होत नाहीये। म्हणून सर्व नगरसेवकांनी सर्व कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने या ठिकाणी बाईक घेतलेल्या आहेत मोदी साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत। आणि काही लोकांनी तर या बँकेतनं कर्ज घेऊन त्या ठिकाणी फायनान्सचं कर्ज घेऊन या ठिकाणी बाईक घेतलेले आहेत। फक्त भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते हे मोदी साहेबांनी जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला साथ देत या देशाला आपल्याला पहिले देश नंतर पक्ष आणि मग आम्ही या सिद्धांतावर या ठिकाणी आम्ही चालत आहोत। आणि आज आदरणीय जयकुमार भाऊ रावल आमचे पालकमंत्री आमचे नेते हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले का हा उपक्रम महाराष्ट्रात नव्हे तर मला तरी वाटतं भारतात हा उपक्रम पहिला शहराचे आमदार अनुप रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।